प्रोडक्टमध्ये परत जायचं, इथून नवीन पार्ट घ्यायचा आहे, त्याला ओके करायचं, येस. इथून त्याला प्रॉपर्टीजमध्ये त्याचा कलर पण चेंज करून घेऊ आपण. बिलीव दिला आपण. ओके. आता हे जे पार्ट्स आहे याला हाईड करायचं, याचं नाव पण चेंज करून घेतो आपण इथे. काय पंच. इथे काय करायचं आहे, स्टार्ट मेकॅनिकल वायर फ्रेम, इथून एक्स्ट्रॅक्टला जायचा. आता जे आपला डाई होता त्याला बाहेरून केलं होतं, आता जे पंच आहे त्याला आतून करायचं एक्स्ट्रॅक्ट. हां, फक्त दोघांमध्ये डिफरन्स असतो. एक मिनटं. हां, हे झाल्यानंतर याला हाईड करायचं. चालू केले. हां चालू आहे. इथून डिस्टन्स ऑफ परफोगेशन्स प्रिव्ह्यू, ओके. इथून याला हे सिलेक्ट करायचं, इथे एक्स्ट्रॅक्ट करायचं. एक्स्ट्रॅक्टमध्ये गेलो, इथे राईट क्लिक करून मध्ये काय आपला खाली झेड, याला दिवस करायचं. अजून करायचं आहे का, करू शकतो आपण. केला. मग मधला प्लेन सिलेक्ट करायचं इथे, ते रिवर्स. इथे एक लाईन काढायचं आहे, अशी थोडी आतमध्ये काढायचं आहे लाईनला. इथे एक्झिट करायचं. याला असं पण करू शकतो, नाहीतर एक अजून सोपी ट्रिक दाखवतो. याला 20च ठेवतो आपण. फिल डायरेक्ट फिल करून घ्यायचं, इथून डायरेक्ट जॉईन. ओके. मग स्टार्ट मेकॅनिकल पार्ट डिझाईन, इन्सर्ट सरफेस थिकनेस नाही, क्लोज सरफेस. स्टार्ट मेकॅनिकल इन्सर्ट सरफेस क्लोज सरफेस, याला ऑन करायचं आणि हे झाला तुमचा पंच. हे जे असते याला हाईड करायचं, झाला तुमचा पंच. हे झाला तुमचा कंपोनंट आला, आणि हे झाला तुमचा डाय. ठीक झालं. ओके.